हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर डे 54 मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपला आवडता यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे इंग्लिश विथ अजित येवले. तर आजच्या पाठमध्ये आपण बघणार आहोत आर्टिकल्स. पहा, या ठिकाणी टायटल दिलेला आहे आर्टिकल्स, ज्याला आपण उपपद असं मराठीत म्हणू शकतो. तुम्हाला माहितीच आहे आर्टिकल्स या शब्दांचे 3 अर्थ होतात. पहा, आर्टिकल्स म्हणजे वस्तू, आर्टिकल्स म्हणजे लेख किंवा आर्टिकल्स म्हणजे उपपद. तर इंग्रजी व्याकरणामध्ये आर्टिकल्सचा अर्थ होतो पहा उपपदे. इंग्रजीमध्ये 3 आर्टिकल्स आहेत. कोणते? ए, एन आणि द. बऱ्याचदा या आर्टिकल्सच्या उपयोगासंदर्भात आपल्याकडून गोंधळ झालेला तुम्हालाही आढळलेला असेल. तर तोच आज दूर करण्यासाठी हा टॉपिक अतिशय सोप्या भाषेत आपण अभ्यासणार आहोत. बघा, इंग्रजीमध्ये ए, एन व द ही 3 उपपदे आहेत आणि त्यांचे उपयोग खालीलप्रमाणे. म्हणजेच हे ए, एन आणि द कसे वापरायचे वाक्यामध्ये ते आता आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहोत. खूप महत्त्वाचा आणि तितका सोपा व इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे. बघा, नंबर 1, एकवचनी सामान्य नामाच्या अगोदर ए किंवा एन वापरतात. हा नियम आहे. पहा, ए, एन आणि द पैकी ए आणि एन जो आहे तो एकवचनी सामान्य नामाच्या अगोदर वापरतात. पहा, ओके. पण ए कधी वापरायचा आणि एन कधी वापरायचा ते आता आपण पाहू. बघा, यातलाही उपक्रमांक दिलाय पहिला. नामाचे पहिले अक्षर स्वर. स्वर कोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू. तुम्हाला माहितीच असेल सर्वांना की ABCD मध्ये जे एकूण 26 अक्षर आहेत त्यांचे 2 गटात विभाजन होते, स्वर आणि व्यंजन. त्या 26 अक्षरांपैकी 5 अक्षर स्वर आहेत. कोणते? ए, ई, आय, ओ, यू. हे 5 अक्षर काय आहेत? स्वर. आणि हे सोडून बाकीचे सर्व अक्षर काय आहेत? व्यंजन आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट्स असं म्हणतात आणि स्वराला म्हणतात व्हॉवेल्स. ओके. ए, ई, आय, ओ, यू. ए, ई, आय, ओ, यू आपण एक 4-5 वेळेस जरी रिपीट केलं तरी सर्व स्वर आपले पाठ होऊन जातात. तर लक्षात ठेवा, नियम काय आहे? नामाचे पहिले अक्षर स्वर असेल तर त्या नामा अगोदर एन वापरतात. सिंपल आहे ना. मग एक्झाम्पल पहा, या ठिकाणी डॅश डॅश ॲपल असं म्हटलेलं आहे. मग ॲपलच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. मग काय येईल बरं? सर्वप्रथम हे नाम जर एकवचनी असेल तर त्या एकवचनी सामान्य नामाच्या आधी ए किंवा एन वापरायचं आहे. मग ॲपल किती वचनी आहे? एकच वचनी आहे ना. ॲपल्स असं अनेक वचनी असतं तर त्या आधी ए किंवा एन आला नसता, कारण एक वचनीच्या अगोदर येतो ए किंवा एन. मग ॲपल हे एक वचनी आहे. आता या अगोदर ए किंवा एन येणार, पण ए घ्यायचा की एन घ्यायचा त्याच्या पहिल्या अक्षरावरून ठरेल. बघा, पहिलं अक्षर काय? ए. पहिलं अक्षर स्वर असेल तर त्या नामाच्या आधी एन वापरतात. मग बघा, पहिलं अक्षर ए स्वर आहे का? स्वर कोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत. मग यापैकी आहे का पहिलं अक्षर? यस, ए स्वरच आहे ना. म्हणजे पहिलं अक्षर स्वर आहे, म्हणून या नामाच्या आधी आपण काय वापरणार? एन. म्हणजेच पहा काय होईल? एन ॲपल असं होईल. पहा, नेक्स्ट पहा, डॅश डॅश एलिफंट. हे सुद्धा एक वचनीच आहे. मग त्याच्या अगोदर आता ए घ्यायचा की एन घ्यायचा आहे? पहिल्या अक्षरावरून ठरेल. पहिलं अक्षर आहे ई. ई हा स्वर आहे का? ए, ई, आय, ओ, यू आहे ना, स्वर आहे. स्वर असेल पहिलं अक्षर तर एन वापरायचं आहे. या नामा अगोदर सुद्धा येणार एन. एन एलिफंट असं होईल. नेक्स्ट पहा, डॅश डॅश अम्ब्रेला. पहिलं अक्षर आहे यू. बघा, स्वर आहे का? पहिलं अक्षर जर स्वर असेल तर एन वापरणार. यू आहे का स्वरापैकी? हा, हे पहा आहे. पहिला अक्षर स्वर आहे म्हणून इथं सुद्धा नाम अगोदर काय येणार आहे? एन. एन अम्ब्रेला. समजलं? इतकं सिंपल आहे. पहा, एन कसा वापरला आपण? त्या नामाचं पहिलं अक्षर जर स्वर असेल तर त्या आधी एन वापरलं. आता त्यातलाच दुसरा नियम बघा. नामाचे पहिले अक्षर स्वर नसेल म्हणजेच व्यंजन असेल तर ए वापरतात. वरचा जो नियम आहे त्याचाच उलट आहे. पहिला नियम काय होता? नामाचं पहिलं अक्षर स्वर असेल तर त्या नामाआधी एन वापरायचा, आणि अगदी त्या उलट नामाचं पहिलं अक्षर स्वर नसेल म्हणजेच
नामाचं पहिलं अक्षर व्यंजन असेल तर ए वापरतात. मग बघा आता एक्झाम्पल, डॅश डॅश बुक एक वचनीच आहे, मग ते आधी ए किंवा एन येणार आहे. पहिलं अक्षर बघा बी आलेला आहे, मग बी हा स्वर आहे का पहा. स्वर कोणते आहेत? ए ई आय ओ यू. बी यापैकी नाहीये ना, म्हणजे बी हे अक्षर स्वर नाही. स्वर नाही म्हणजेच काय आहे? व्यंजन आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्व व्यंजन पाठ करण्याची गरज नाहीये. फक्त हे स्वर पाठ केले की व्यंजन सुद्धा आपोआप तुम्हाला ओळखता येऊ शकतात, कारण हे अक्षर स्वर आहेत आणि स्वर सोडून बाकीचे सर्व व्यंजन आहेत, असं आपण एका लाईनमध्ये लक्षात ठेवू शकतो. पाठ करायची गरज नाहीये. तर पहिलं अक्षर स्वर नसेल तर ए वापरायचं. मग पहिलं अक्षर बी हे स्वर नाही म्हणून ते आधी येणार आहे ए, म्हणजेच काय होईल? अ बुक. ओके, पुढे पहा मोबाईल, याच्या अगोदर ए येणार की एन? एक वचनी आहे म्हणून ए किंवा एन येणार आहे, पण पहिलं अक्षर पहा काय आहे? एम. स्वर एका व्यंजन आहे एम. स्वर हे आहेत ना, पाठ झालेत ना आता. ए ई आय ओ यू स्वर आहे, यापैकी नाहीये म्हणजे हा स्वर नाहीये. आणि स्वर नसेल पहिलं अक्षर तर काय घेतात? स्वर नसेल तर ए, मग अ मोबाईल असं होणार. ओके, नेक्स्ट आहे टीचर. हे सुद्धा एक वचनीच आहे, त्याचं पहिलं अक्षर आहे टी. स्वर आहे का बघा? टी स्वर नाहीये, पहिलं अक्षर स्वर नाही, मग इथे येणार ए, अ टीचर. समजलं? हे झाले मूळ नियम ए किंवा एन वापरण्यासंदर्भात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला दिलेला जो शब्द आहे तो एक वचनी असेल तर त्या एक वचनीच्या अगोदरच आपल्याला वापरावा लागतो ए किंवा एन. जर त्या शब्दाचं पहिलं अक्षर स्वर असेल तर त्या शब्दाआधी एन वापरायचा, आणि शब्दाचं पहिलं अक्षर जर स्वर नसेल तर त्याआधी ए वापरायचा. ओके, पण हा नियम अजून थोडासा डीपमध्ये आपण बघू बरं का, कारण तुम्हाला बऱ्याचदा असे एक्झाम्पल्स पाहायला मिळालेले असतील की काही शब्द असे असतात की त्याचं पहिलं अक्षर स्वर नसताना सुद्धा त्या अगोदर एन वापरलेला आढळून येतो, किंवा कधी कधी असंही दिसतं तुम्हाला की पहिलं अक्षर स्वर आहे तरी त्या शब्दाआधी ए वापरलेला आहे. मग असं का होतं? त्यासाठी ही टिप तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, नामाच्या उच्चाराचं पहिलं अक्षर, आपण या ठिकाणी सोप्या शब्दांमध्ये नियम पाहताना काय म्हटलंय की नामाचं पहिलं अक्षर म्हणजे त्याच्या स्पेलिंगचं पहिलं अक्षर पाहिलं आपण. हे सिंपल आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण पाहिलेलं आहे की पहिलं अक्षर जर स्वर असेल यापैकी तर एन वापरतात आणि स्वर नसेल तर ए वापरतात. पण लक्षात घ्या, हा जो नियम आहे हा शब्दाच्या स्पेलिंगच्या पहिल्या अक्षरावरून नव्हे तर त्या शब्दाच्या उच्चाराच्या पहिल्या अक्षरावरून आपल्याला ठरवावं लागतं ए वापरायचा की एन वापरायचा. मग बघा आता, नामाच्या उच्चाराचं पहिलं अक्षर स्वर. आता स्वराचे उच्चार कोणते आहेत इथे दिलेले पहा. इंग्लिशमध्ये जे स्वर आहेत ना, ए ई आय ओ यू, या स्वरांचे उच्चार दिलेले त्या ठिकाणी. एचा उच्चार होतो पहा अ, ईचा उच्चार होतो ए, आयचा ई, ओचा उच्चार आ आणि यूचा उच्चार होतो उ. तेव्हा तुम्हाला हे उच्चार लक्षात ठेवायचे आहेत. हा, नामाच्या उच्चाराचे पहिले अक्षर स्वर म्हणजेच अ ए ई अ उ असेल तर त्या नामा अगोदर एन वापरतात व इतर वेळी ए वापरतात. म्हणजे रिकाम्या जागेच्या नंतर तुम्हाला जे नाम दिलेलं आहे त्या नामाच्या उच्चाराचं, त्याचा उच्चार करायचा, त्या उच्चाराचं पहिलं अक्षर जर स्वर असेल तर त्याआधी एन वापरतात. असा मूळ नियम आहे, हा लक्षात ठेवा. त्याच्या एक्झाम्पल्समधून ते जास्त तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागेनंतर दिलेला आहे HOUR हा शब्द दिलेला आहे. माहिती आहे तुम्हाला याचा उच्चार काय उच्चार होतो? अवर. हवर नाही. एच जरी असेल तरी तो सायलेंट आहे. या शब्दाचा उच्चार होतो पहा अवर. आपल्याला समजण्यासाठी आपण या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये घेऊ. हा, काय उच्चार होतो? अवर. तर बघा आता या शब्दाच्या उच्चाराचं पहिलं अक्षर काय आलेलं आहे? अ. बरोबर आहे. स्पेलिंगचं पहिलं अक्षर एच आहे, स्वर नाहीये पहिलं अक्षर, पण स्पेलिंगचं पहिलं अक्षर नाहीये. मूळ नियमामध्ये त्या शब्दाच्या उच्चाराचं पहिलं अक्षर पाहायचं असतं. मग रिकाम्या जागेत काय वापरायचंय यासाठी त्यानंतर आलेल्या शब्दाचा उच्चार विचारात घ्या. जसं आपण या ठिकाणी केलं पहा, याचा उच्चार आहे अवर आणि उच्चाराचं पहिलं अक्षर आलं अ. बघा, हा स्वराचा उच्चार आहे का?
हे स्वराचे उच्चार या ठिकाणी दिलेले आहेत बघा. अ ए ई उ स्वराचे उच्चार आहेत. पहिला अक्षर जो आहे अ हा स्वराचा उच्चार आहे. आणि मग नामाच्या उच्चाराचं पहिलं अक्षर स्वर आहे ना, मग स्वर असेल तर त्या नामाअगोदर ॲन वापरतात. मग याच्या उच्चाराचं पहिलं अक्षर अ हे स्वर आलंय, म्हणून या नामाच्या आधी तुम्ही काय घेणार आहात? ॲन. मग काय होईल? ॲन अवर. ओके. नेक्स्ट बघा सेकंड वन. डॉट डॉट नंतर शब्द दिलेला आहे HEIR. या अगोदर आपल्याला ए किंवा ॲन वापरायचा आहे. त्यासाठी आपल्याला या शब्दाचा उच्चार माहीत असला पाहिजे. बघा बरं, हा शब्द काय माहिती आहे तुम्हाला? गेला असेल बा काही लेसन वगैरे शिकत असताना. हा शब्द जो आहे याचा उच्चार आहे पहा एअर. हेअर नाहीये. काय उच्चार याचा? एअर. याचा अर्थ होतो पहा वारस. ठीक आहे. एअर म्हणजे वारस. आपल्याला काय पाहिजे? याचा उच्चार. उच्चार आहे एअर. उच्चाराचं पहिलं अक्षर ए. बघा स्वराचा उच्चार आहे का? हे स्वराचे उच्चार आहेत. हे स्वर आहेत आणि हे स्वराचे उच्चार आहेत. मग एअर ए स्वराचा उच्चार आहे का पहा? अ ए. हा स्वराचाच उच्चार आहे आणि स्वर आहे उच्चाराचं पहिलं अक्षर, म्हणून काय घेणार आहात? ॲन. मग काय होणार आहे? ॲन एअर असं होईल. लक्षात आलंय ना? नेक्स्ट पाहता. डॉट डॉट नंतर आहे युनिव्हर्सिटी. बऱ्याचदा आपण काय करतो? पहिलं अक्षर यू. यू स्वर आलं म्हणून आपण लगेच त्याच्या आधी ॲन वापरून टाकतो. पण तुम्हाला सांगितलंय सोपं लक्षात राहण्यासाठी त्या शब्दाच्या स्पेलिंगचं पहिलं अक्षर पाहून नियम आपण 5वी पासून पाहत आलेलो आहोत. पण मूळ नियम हा त्या शब्दाच्या स्पेलिंगच्या पहिल्या अक्षरानुसार नाहीये, तर त्या शब्दाच्या उच्चाराच्या पहिल्या अक्षरानुसार आहे. मग त्या शब्दाच्या उच्चाराचं पहिलं अक्षर स्वर असेल तर त्याआधी ॲन वापरायचं आहे आणि स्वर नसेल तर ए वापरायचा आहे. मग आता इथे पहा याचा उच्चार काय होतो? युनिव्हर्सिटी. ओके. युनिव्हर्सिटी हा शब्द आहे पहा. मग याच्या उच्चाराचं पहिलं अक्षर काय आलेलं आहे पहा? यू. म्हणजेच काय आलं? मूळ अक्षर य. य हा स्वराचा उच्चार आहे का? बघा इथे स्वराचे उच्चार दिले. हे पाठ करून ठेवा. अ ए ई उ हा उ आहे बरं का, यू नाहीये. यू आणि उ फरक आहे. तर उच्चाराचं पहिलं अक्षर य आहे. य आणि य हा स्वराच्या उच्चारात नाहीये. स्वराचा उच्चार असेल तर ॲन वापरतात व इतर वेळी ए वापरतात. स्वराचा उच्चार नाहीये पहिला, म्हणून या ठिकाणी काय येणार आहे? ए. अ युनिव्हर्सिटी असं होईल. समजलं? पुढे पहा. युनियन हा शब्द आहे. याचा उच्चार घेऊ आपण. युनियन. इथंही पहिलं अक्षर आहे उच्चाराचं य. य हा स्वराच्या उच्चारात नाहीये. स्वराचा उच्चार असेल तर ॲन, स्वराचा उच्चार नसेल तर ए. स्वराचा नाहीये मग ए येणार. अ युनियन. समजलंय? लक्षात आलंय? हे झालं ए आणि ॲन या वापरा संदर्भात. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत की द हे आर्टिकल केव्हा केव्हा वापरतात. बघा दच्या उपयोगाचे अनेक वेगवेगळे नियम आहेत. ते अतिशय डिटेलमध्ये आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. पहा. पहा या ठिकाणी आता आपण नंबर 2 नियम बघत आहोत आर्टिकल्स यूज करतानाचा. यापूर्वी आपण पाहिलं ए आणि ॲन कसा वापरायचा आहे. एक वचनी सामान्य नामाअगोदर ए किंवा ॲन वापरतात असं आपण बघितलं डिटेलमध्ये. आता नंबर 2 आहे एक वचनी किंवा अनेक वचनी सामान्य नामाअगोदर खालील प्रसंगी द वापरतात. म्हणजे पहा क्लिअर झालंय ना? द हा एक वचनी नामा अगोदरही वापरतात आणि अनेक वचनी नामा अगोदर सुद्धा वापरतात. मग तो केव्हा केव्हा वापरायचा त्याचे वेगवेगळे नियम या ठिकाणी दिलेले आहेत. पहा पहिला आहे जगात एकमेव असणाऱ्या वस्तूच्या नावाअगोदर द वापरतात. जी गोष्ट जगात एकच आहे तिच्या नावाअगोदर द घ्यायचा. एक्झाम्पल बघा. सन सूर्य किती आहे जगात? एकच आहे. मग जगात एकमेव असणाऱ्या वस्तूच्या नावाआधी द येणार. मग सन या अगोदर येणार आहे द. ओके. द सन. सेकंड एक्झाम्पल पहा. स्काय आकाश किती आहे जगात? एकच आहे ना. मग या अगोदर सुद्धा काय येणार आहे? द. द स्काय. ओके. अर्थ पृथ्वी या नामा अगोदर काय येणार आहे? ए एन द पैकी.
पृथ्वी जगात एकच आहे म्हणून त्या अगोदर सुद्धा दच येणार आहे. पहा, हा एक प्रमुख उपयोग आहे दचा. जगात एकमेव असणाऱ्या वस्तूच्या नावाअगोदर द वापरतात. तुम्ही म्हणताल मी पण जगात एकच आहे मग माझ्या अगोदर द येणार का? तर नाही. आपलं जे नाव असतं हे असतं पहा विशेष नाम. आणि तुम्हाला यापूर्वीच सांगितलंय की विशेष नामाच्या अगोदर ए एन द पैकी कोणतंही उपपद वापरत नाहीत. ओके. दुसरा नियम आहे विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट वस्तूच्या नावा अगोदर द वापरतात. विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूच्या नावा अगोदर द घेतात. एक्झाम्पल पाहता, आय हेट डॅश डॅश बॉय इन ब्ल्यू शर्ट. आपल्याला बॉयच्या अगोदर घ्यायचं आहे ए एन किंवा द पैकी योग्य असं आर्टिकल. मग काय येणार आहे बघा, विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट वस्तूच्या नावाअगोदर द वापरतात असं आपण म्हटलेलं आहे. मग रिकामी जागेनंतर आलेला शब्द काय आहे? बॉय. त्यानुसार ठरेल आपल्याला इथं ए एन द पैकी काय वापरायचा. आपण मागे पाहिलंय की एकवचनी सामान्य नामाअगोदर ए किंवा एन वापरतात. म्हणजे या बॉयचं पहिलं अक्षर स्वर नाहीये म्हणून इथे ए सुद्धा येऊ शकतो. किंवा इथं ए आलेला बरोबर होईल का? बॉय हा शब्द जर सेपरेट आला तर त्याच्या अगोदर तुम्ही अ घेऊ शकता, अ बॉय. पण ह्या वाक्यामध्ये अ बॉय चालेल का हे पहा. कारण या ठिकाणी नियम काय सांगतोय, विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट वस्तूच्या नावाअगोदर द वापरतात. या वाक्याचा अर्थ बघा, आय हेट बॉय इन ब्ल्यू शर्ट. मी निळा शर्ट घातलेल्या मुलाचा तिरस्कार करतो. या ठिकाणी बघा, मुलगा हा कोणताही मुलगा आहे का विशिष्ट मुलगा आहे? बघा बरं, कोणताही एक मुलगा आहे का पर्टिक्युलर विशिष्ट मुलगा आहे? काय वाटतंय? करेक्ट, विशिष्ट मुलगा आहे. हा कोणताही मुलगा नाहीये. तर मुलगा कोणता आहे? हा निळा शर्ट घातलेला मुलगा आहे. म्हणजे हे जे नाम आहे हे विशिष्ट व्यक्तीसाठी वापरलेलं आहे. आणि विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट वस्तूच्या नावाअगोदर द घेतात. मग इथे येणार आहे द बॉय. म्हणजेच वाक्य होईल आय हेट द बॉय इन ब्ल्यू शर्ट. निळ्या शर्ट घातलेल्या मुलाचा मी तिरस्कार करतो. निळा शर्ट घातलेल्या मुलाचा म्हणजे त्या विशिष्ट मुलाचा. विशिष्ट आहे. कोणताही एखादा मुलगा असता तर इथं अ आला असता, पण हा विशिष्ट आहे म्हणून त्याआधी आपण द वापरलेला आहे. सेकंड, ही वॉन्ट्स मोबाईल्स विच आय बॉट येस्टरडे. या सेंटेन्समध्ये आता आपल्याला काय करायचं आहे? ए एन द पैकी योग्य आर्टिकल या ठिकाणी घ्यायचंय. मग रिकाम्या जागेनंतर आलेला शब्द पहा काय आहे? मोबाईल्स. हा अनेक वचने आहे, अर्थातच त्या अगोदर ए किंवा एन येणार नाहीये. पण द येणार आहे का बघा, की तोही येणार नाही. कारण जर हे विशिष्ट वस्तूचं नाव असेल तरच या ठिकाणी द येणार आहे, नाही तर द पण येणार नाही. मग बघा बरं, हे कोणतेही मोबाईल आहेत का विशिष्ट मोबाईल आहेत? पहा, ही वॉन्ट्स डॅश डॅश मोबाईल्स विच आय बॉट येस्टरडे. त्याला मी काल विकत घेतलेले मोबाईल पाहिजे. मोबाईल कोणते? मोबाईल कोणतेही मोबाईल आहेत का? नाही. कोणते मोबाईल आहेत? विच आय बॉट येस्टरडे, मी काल विकत घेतलेले मोबाईल. म्हणजे पहा, मोबाईल या नामाला या भागाने विशिष्ट वस्तू बनवलेला आहे. मोबाईल कोणते? मोबाईल जे मी काल विकत घेतले ते मोबाईल. म्हणजे विशिष्ट मोबाईल आहे ते, कोणतेही मोबाईल नाहीयेत, विशिष्ट आहे. आणि विशिष्ट व्यक्ती विशिष्ट वस्तूच्या नावाअगोदर द येतो. मग या ठिकाणी द येणार आहे. वाक्य होईल ही वॉन्ट्स द मोबाईल्स विच आय बॉट येस्टरडे. ओके, समजलंय? नेक्स्ट पहा, द चा तिसरा नियम आहे नद्या, समुद्र, पर्वतरांगा, धर्मग्रंथ, ग्रह यांच्या नावा अगोदर द वापरतात. पहा, यमुना या अगोदर काय येणार आहे? यमुना हे नदीचं नाव आहे म्हणून त्याच्या अगोदर येणार आहे द. ओके. रेड सी, तांबडा समुद्र, हे समुद्राचं नाव आहे, या आधी पण येणार आहे द. बघा, सिंपल आहेत. हिमालयाज या अगोदर आपल्याला आता काय वापरावं लागेल? बघा, हिमालयाज हे काय आहे? पर्वतरांगा आहेत ना, किंवा सह्याद्रीज ह्या पण पर्वतरांगा आहेत. मग पर्वतरांगांच्या नावा अगोदर सुद्धा द वापरायचं आहे. द हिमालयाज. नेक्स्ट, रामायणा
काय आहे? धर्मग्रंथ आहे, मग त्याच्या अगोदर पण दच येणार आहे, द रामायणा. ओके, नेक्स्ट पहा, मार्स म्हणजे काय? मंगळ. हा काय आहे? ग्रह आहे, आणि ग्रहाच्या नावा अगोदर पण द येणार, द मार्स. कळालं? नद्या, समुद्र, पर्वतरांगा, धर्मग्रंथ, ग्रह यांच्या नावा अगोदर द वापरतात. नेक्स्ट पहा, क्रमवाचक विशेषणा अगोदर द वापरतात. क्रमवाचक म्हणजे जसं आपण म्हणतो ना, पहिला, दुसरा, 15वा, 30वा, 100वा, असं क्रमवाचक जर असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला द वापरायचा. जसं इंग्लिशमध्ये पहा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 100th, 1000th, त्याप्रमाणे क्रमवाचक जर असेल तर त्या विशेषणा अगोदर द वापरायचा. जसं या ठिकाणी पहा, एक्झाम्पल दिलंय, फर्स्ट, पहिला, क्रमवाचक आहे ना, मग फर्स्टच्या आधी येणार आहे द, द फर्स्ट. तसंच पहा, सेवन्थ, 7वा, हा पण क्रमवाचक आहे, याच्या अगोदर पण द येणार. पण जर इथं 7 असतं, नुसतं 7 संख्या असेल तर त्या अगोदर मात्र द येणार नाही. 1 असेल तर त्या आधी द येणार नाही, पण हे क्रमवाचक आहे म्हणून त्याच्या आधी द आलेला आहे. ओके, सेकंड लास्ट पहा, या ठिकाणी मेन्शन केलेल्यांपैकी. तसं दच्या उपयोगाचे अनेक नियम आहेत, पण या ठिकाणी आपण त्यातील काही जे प्रमुख महत्त्वाचे नियम आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. बघा, विशेषणाच्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या रूपा अगोदर द वापरतात. माहितीच आहे ना, टॉल, टॉलर, टॉलेस्ट. टॉल पॉझिटिव्ह, टॉलर कंपॅरेटिव्ह, टॉलेस्ट सुपरलेटिव्ह. तर सुपरलेटिव्ह डिग्रीचे जे रूप असतात, टॉलेस्ट, क्विकेस्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट, बेस्ट, वर्स्ट, लिस्ट, अशा विशेषणाच्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या रूपा अगोदर द वापरतात. एक्झाम्पल पहा, टॉलेस्ट सुपरलेटिव्हचं रूप आहे, मग द टॉलेस्ट. ओके, मोस्ट ब्युटिफुल हे सुद्धा सुपरलेटिव्हच आहे ना, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल सुपरलेटिव्हचं रूप आहे, मग त्याच्या आधी पण दच येणार आहे. ओके, बेस्ट कितवं आहे? तिसरं, म्हणजे सुपरलेटिव्हच आहे ना, गुड, बेटर, बेस्ट तिसरं रूप आहे, म्हणजे सुपरलेटिव्हचं, त्याच्या आधी पण द आला. असे झाले पहा, द टॉलेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल, द बेस्ट. आणि या ठिकाणचा आता लास्ट नियम पहा, एखादे विशेषण विशिष्ट गटाचे प्रतिनिधित्व करत असेल, म्हणजेच एखादं विशेषण पहा, लक्षात घ्या, जेव्हा वाक्यात नुसतं विशेषण येतं ना, त्या विशेषणाच्या अगोदर ए एन द वापरत नाहीत. जर विशेषणानंतर नाम आलं तरच त्या विशेषणाआधी ए एन किंवा द येऊ शकतो. नुसतं विशेषण आलं तर त्याच्या अगोदर ए एन द वापरत नाहीत, असा नियम आहे. पण जर विशेषण एखाद्या विशिष्ट गटाचं प्रतिनिधित्व करत असेल, म्हणजेच एखादं विशेषण हे एखाद्या गटासाठी वापरलेलं असेल, विशिष्ट लोकांसाठी जर ते विशेषण वापरलेलं असेल तर मात्र त्या विशेषणा अगोदर द वापरतात. म्हणजेच नियम काय आहे, एखादे विशेषण विशिष्ट गटाचे प्रतिनिधित्व करत असेल तर त्या विशेषणा अगोदर द वापरतात. एक्झाम्पल पहा, डॅश डॅश रिच मस्ट हेल्प डॅश डॅश पुअर. बघा आता, रिच म्हणजे काय? श्रीमंत. हे झालं विशेषण. श्रीमंत असा अर्थ असेल तर रिच हे विशेषण आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी जे वाक्य दिलंय किंवा दुसरं पण या ठिकाणी आलेलं विशेषण पहा, पुअर म्हणजे काय? गरीब. हे पण विशेषण आहे. पण बघा आता, रिच मस्ट हेल्प पुअर असं आपण नुसतं म्हणत नाही. पहा, या ठिकाणी हे जे वाक्य आहे, या वाक्यामध्ये रिच हा शब्द श्रीमंत या अर्थाने नाही आलेला, तर श्रीमंत लोक अशा अर्थाने आलेला. पहा, श्रीमंतांनी गरिबांना मदत केलीच पाहिजे. श्रीमंत गरीब मदत केलीच पाहिजे असा अर्थ नाहीये. याचा अर्थ श्रीमंत नाही, याचा अर्थ गरीब नाही, तर श्रीमंतांनी गरिबांना. म्हणजेच पहा, या विशेषणाचा अर्थ काय आहे इथे? श्रीमंतांनी म्हणजेच काय? विशिष्ट गटातील लोकांनी. म्हणजेच हे विशेषण विशिष्ट गटाचं प्रतिनिधित्व करत आहे. मग अशा वेळेस याच्या अगोदर काय येणार आहे? द. ओके, द. आणि हे पण पहा, पुअरचा अर्थ इथं गरीब नाहीये, तर गरीब लोक. म्हणजेच हे विशेषण सुद्धा विशिष्ट गटाचं प्रतिनिधित्व करतंय, या अगोदर सुद्धा दच येणार आहे. म्हणजेच वाक्य काय झालंय? द रिच मस्ट हेल्प द पुअर. पहा, असे हे सिंपल रूल्स आहेत,
परत एकदा आपण पाहून घेऊ. नियम बरेच आहेत लक्षात राहण्यासाठी. एका मिनिटामध्ये रिवाइज करू आपण. बघा, एक वचनी किंवा अनेक वचनी सामान्य नामा अगोदर खालील प्रसंगी द वापरतात. जगात एकमेव असणाऱ्या वस्तूच्या नावा अगोदर द वापरतात, जसं द सन, द स्काय, द अर्थ. विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट वस्तूच्या नावा अगोदर द वापरतात, जसं या ठिकाणी बॉय हा निळा शर्ट घातलेला या शब्दांनी बॉयला विशिष्ट व्यक्ती बनवलंय म्हणून त्याच्या आधी द आला. यात पण पहा, मोबाईल्स, जे मी काल विकत घेतले ते मोबाईल, म्हणजे विच आय बॉट येस्टरडे या भागाने मोबाईलला विशिष्ट वस्तू बनवलंय म्हणून त्याच्या आधी पण आपण द घेतलेला आहे. ठीक आहे, ज्या ठिकाणी तुम्ही असं लक्ष ठेवू शकता. पहा, अ बॉय एक मुलगा, पण द बॉय तो मुलगा म्हणजे विशिष्ट मुलगा. अ मोबाईल एक मोबाईल म्हणजे कोणताही एक मोबाईल, हा अ मोबाईल म्हणजे. पण ज्यावेळेस मी असं म्हणेल ना द मोबाईल, याचा अर्थ तोच मोबाईल, दुसरा तिसरा कोणताच नाही. मी जर म्हटलं अ पेन, याचा अर्थ एक पेन, कोणताही एक पेन, हा असेल, तो असेल किंवा तुमच्या हातातला कोणताही असेल. पण मी ज्यावेळेस असं म्हणेल ना द पेन, याचा अर्थ काय, तोच पेन, म्हणजे द हा विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट वस्तूंना संबोधण्यासाठी वापरतात. ओके. नद्या, समुद्र, पर्वतरांगा, धर्मग्रंथ, ग्रह यांच्या नावा अगोदर द वापरतात, जसं द यमुना, द रेड सी, द हिमालयाज, द रामायणा, द मार्स. नेक्स्ट आहे, क्रमवाचक विशेषणा अगोदर द वापरतात, जसं द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फिफ्थ, द 10th, द 100th. ओके. नेक्स्ट, विशेषणाच्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या रूपा अगोदर द वापरतात, द टॉलेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल, द बेस्ट. आणि लास्ट आहे, एखादे विशेषण विशिष्ट गटाचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्या विशेषणा अगोदर द वापरतात. जसं या ठिकाणी रिच हा शब्द श्रीमंत लोक अशा अर्थाने आलेला आहे, म्हणजे रिच हे विशेषण श्रीमंत लोक या गटाचं प्रतिनिधित्व करतंय म्हणून त्याच्या आधी द आलाय. इथं सुद्धा पुअर हा शब्द गरीब लोक अशा अर्थाने आलाय म्हणून त्याच्या आधीही द आलेला आहे. द रिच मस्ट हेल्प द पुअर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा इंग्लिश ग्रामरमधील अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे, कारण प्रत्येक इंग्रजी वाक्य लिहिताना तुम्हाला ए अँड द वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेला दिसत असेलच. त्याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात, इथे ए घ्यायचा की द घ्यायचा की अँड घ्यायचा. आता मला असं वाटतंय हा टॉपिक पाहिल्यानंतर तुमच्या मनातील सगळे डाऊट्स क्लिअर झालेले असतील. गरज वाटत असेल तर हा प्रकार पुन्हा एकदा बघा आणि आवर्जून आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.